नमस्कार श्रोते हो. सर्व दत्तभक्तांना माझा नमस्कार. श्री हरिभाऊ जोशी नेटुरकर भाऊ महाराज लिखित श्रीपाद श्री वल्लभांचे संक्षिप्त चरित्रामृत आपण ऐकत आहात. मागील व्हिडिओत अध्याय 17वा आपण श्रवण केलात. या व्हिडिओत अध्याय 18वा आपण श्रवण करावा ही विनंती. श्रीपादराजम शरणम प्रपद्ये. अध्याय 18वा. श्रीपाद श्रीवल्लभ महासंस्थान भविष्यवाणी. श्री महाविष्णू व श्री महालक्ष्मी वैकुंठात बुद्धिबळाचा डाव खेळतात. याचा गूढार्थ असा की 64 योनीत असलेल्या निरनिराळ्या जीवनकलापांचे कर्मफळ व त्यांच्या परिणामी क्रियांचे साक्षात दर्शन घेत त्यांच्या कर्मफळाच्या आधारावर त्यांच्यावर अनुग्रह करतात. मानवाच्या आध्यात्मिक अधिकारावर उन्नतीचा वेग आधारित असतो. दिव्यात्मा होण्यासाठी आत्मज्योती प्रकाशमय करावी यावर नाडीशुद्धी अवलंबून असते. या नाडीशुद्धीस अनुसरून मानवास मानसिक, शारीरिक, आध्यात्मिक शक्ती प्राप्त होते व साधकांच्या कर्मानुसार दैवानुग्रह होतो. श्रीपाद प्रभू म्हणाले, भविष्यात माझे महासंस्थान श्री पीठिकापुरम मध्ये माझ्या जन्मस्थानीच होईल. श्री पीठिकापूर, श्यामलांबापूर व वायसपूर अग्रहार मिळून महानगर होईल. माझ्या देवस्थानाचे दर्शन घेण्यास भक्तांची मुंग्यांप्रमाणे रीघ लागेल. वशिष्ठ महामुनींचा अंश असलेला साधक तेथे पुजारी म्हणून नेमला जाईल. त्याच्याबरोबर मी लीला करीन. क्षणोक्षणी लीला व विनोद चालतच राहतील. असे म्हणून श्रीपाद प्रभूंनी मंद हास्य केले. ते पाहण्यास सहस्रावधी जन्मसुद्धा अपुरेच पडतील. नवनाथांचे वर्णन. श्रीपाद श्रीवल्लभांच्या दिव्य चरणांना स्पर्श करून शंकर भट्टांनी त्यांना प्रश्न केला. महाप्रभू नवनाथांविषयी सविस्तर माहिती आम्हास द्यावी अशी श्रीचरणी नम्र प्रार्थना. श्री नवनाथांचे नाव ऐकताच श्रीपाद प्रभूंच्या नेत्रातून प्रेम चैतन्य प्रवाहित झाले. श्रीपाद प्रभू आनंदाने म्हणाले, श्री दत्तप्रभूंची कृपा नवनाथांचे स्मरण करणाऱ्यावर अपार असते. कलियुगाच्या प्रारंभापूर्वी श्रीकृष्णाने उद्धवासारख्या महान भक्ताबरोबर चर्चा करून नवनाथ नावाने जाणले जाणाऱ्या नवनारायणांचे स्मरण केले. हे नवनाथ पुढील प्रमाणे होत. पहिले मच्छिंद्रनाथ, दुसरे जालंधर, तिसरे कनिफा, चौथे चरपटनाथ, पाचवे नागेशनाथ, सहावे भर्तरीनाथ, सातवे रेवणनाथ, आठवे गहनीनाथ आणि नववे गोरक्षनाथ. धर्मसंस्थापनाचे महान कार्य करण्यासाठीच नवनाथांचा अवतार झाला होता. श्रीपाद प्रभू म्हणाले, समस्त सृष्टीच्या महासंकल्पाचे स्वरूप मीच आहे. देवी देवतांचे कार्य करण्याचे संकल्प सुद्धा महासंकल्पाचे अंश मात्र असतात. धर्मसंस्थांना अनुसरून अंशावतारांना स्वेच्छा दिली जाते. संकल्प मूळ तत्वातूनच येतात. समस्या निर्माण झाल्यास अंशावतार ती मूळ तत्वाकडे निवेदन करतात. मूलतत्वाकडून अनुमती घेऊन जीवांचे कल्याण करतात. या अंशावतारात राग, लोभ, मद, मत्सर, अहंकार असे मानवी दुर्गुण नसतात. यामुळे मूलतत्वाची कार्यसमर्थता अंशावतारात आढळते. या कारणामुळे अंशावतार व पूर्णावतार यात काही फरक नसतो. श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार. अध्याय 18वा समाप्त. यानंतरच्या व्हिडिओत अध्याय 19वा आपण श्रवण कराल. नमस्कार.